लाख हिमले रचले त्यांनी आमच्या बदनामीचे, मास हरवणे मात्र त्यांना जमले नाही. राम राम मंडळी, मी हिंगोलीचा विराट कोहली. आणि IPL चालू व्हायच्या आधीच मी म्हणलो होतो का IPLची ट्रॉफी RCB हाणणार, 100% RCB हाणणार. हे म्हणून लागले तो अवस्था होणार नाही म्हणून लागले, तो वय झाले. शेवटच्या बॉलला छकडा हाणलाय, फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलाय, मॅन ऑफ द मॅच. आणि मायाच्यानं होणार नाही, माय जे हो. अरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जेवढं राजकारण नसते ना, त्याच्यापेक्षा जास्त राजकारण येणं इथं IPL मध्ये होतं केलं. फायनल कुठं होता? चिन्नास्वामीला होता, आमच्या होम ग्राउंडवर होता. पण येईलं वाटत नव्हतं का RCB जिंकाव म्हणून. येणं ते उचलला तिथून आणि कुठं ठेवला? गुजरातला ठेवला. यायला वाटलं का बा गुजरातला ठेवला म्हणजे गुजरातची टीम जिंकती का काय? जिंकती का काय? अरे RCB हे हिंगोलीचा विराट कोहली आहे, तिथं जिंकू देते होय? मागं हिंगोलीचा मॅचा होता तर वाशिममध्ये हिंगोली जिंकली, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये हिंगोली जिंकली. आणि तुम्हाला गुजरातमध्ये जिंकू देणार आहे? माय जेव्हा चंद्रावर बी असताना मी आज चंद्रावर तरीसुद्धा RCB जिंकली असती, कारण दमदार तेवढी टीमच होती, खिचडी भाज्याची ताकद होती. आणि या IPL मध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कोणती झाली आहे का माहीत तुम्हाला? वैभव सूर्यवंशी सारखा स्टार म्हणजे बॉस बेबी आपल्या भारताला भेटलेला आहे. आणि या IPL मध्ये सगळ्यात चांगली जर गोष्ट कोणती झाली असेल तर ते 15 वर्षाचं पोरग माय जे वैभव सूर्यवंशी. काय खेळ आहे ते, अरे काय खेळ आहे, नादखुळा. म्हणजे इमर्जिंग प्लेअर म्हणा, सुपर सिक्सेस म्हणा, ती ऑरेंज कॅप म्हणा, सुपर स्ट्रायकर म्हणा, मॅन ऑफ द सिरीज म्हणा, सगळ्या ट्रॉफ्या झाडून पुसून पोत्यात घेऊन घरी गेले ती. अरे एका वर्षात म्हणजे त्याची बॅटिंग पाहून त्याच्या बॅटला 12 कोटीचा स्पॉन्सर भेटलाय, 12 कोटीचा. म्हणजे नाही म्हणलं तरी या वर्षी त्यानं 20 कोटी कमवले, 30 कोटी. 15व्या वर्षी 20 कोटी. आणि आपण 35चे व्हायलो, आपली अजून भाकरीची सोय नाही 2 टायमाची. आंब्याचा रस खायचा असेल तर बापाला म्हणणं लागायला की पप्पा ते आंबे आणता का जरा. बाप म्हणला मागच्याच महिन्यात तर खाल्ला होता रसा, अजून काय खायचा. दुसऱ्याच्या शेतातले आंबे तोडून आपण आंबे खायलो 35चे होऊन सुद्धा. मग आई हे खरं तर आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे, म्हणजे कामधंद्याचं आपण पाहिलं पाहिजे. आता मग कसं झाली, आता IPL झाली, एकंदरीत सीझन मग चांगलाच गेला आणि जाणारच होता ते. पण समजा सीझन चांगला गेला नसला आणि उद्या मी IPL समजा खेळलो बी नाही, तर माझ्याकडे शेती आहे 12-15 एकर, मी शेती करेल ना. त्यामुळे प्रत्येकानं आपलं आपलं पाहिलं पाहिजे. झाली IPL संपली आता. माझ्या खिच्यातून मी काय रुपये देणार आहे का तुम्हाला? जे म्हणजे जवळचे येतं समजा ते मी पार्टी गिर्टी देईल, पण तुमचं काय? त्यामुळं काहीतरी पहा, काहीतरी चांगलं करा, नुसतंच बोंबलत हिंडू नका. बाकी पुढचा IPL सुद्धा RCB हाणणार. आणि लवकरच हिंगोलीला येणार आहे. हिंगोलीचे खिचडी भजी आपण मिळून खाऊ. तर काळजी घ्या हो. राम राम.